तर मित्रांनो बघा, आता आपण ना या ठिकाणी उभे आहोत. हा जो रस्ता तुम्ही बघताय इकडनं, हा बदलापूर सिटी मधून येतोय. बदलापूर शहराकडून येणारा हा रस्ता. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर हा रस्ता इकडे टिटवाळ्याकडे जातो. टिटवाळ्याकडे गेल्यानंतर मग या रस्त्यावरच आपल्याला हा इथे भिनारपाडा गावाचा बोर्ड आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे हे आंबेशिव गावाकडे हा रस्ता जातो. आणि मग या ठिकाणाहून हे जे सर्कल आहे, या सर्कल मधूनच आपल्याला इकडे लेफ्ट टर्न करून भिनारपाडा गावाकडे जायचंय. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुम्हाला तो मठ कसा आहे ते दाखवणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो बघा, आता आपण भिनारपाडा गावात पोहोचलेलो आहोत. आणि भिनारपाडा गावातून इकडे हा रस्ता सहज जातो. समोर आपल्याला एक मंदिर पण दिसतंय. त्या मंदिरापासून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण हे बघा, इथून हा डावीकडे टर्न घेतलेला आहे आपण. या गावातील घरे बघा, किती सुंदर अशी घरे आहेत. छोटंसं गाव आहे, गाव छान आहे. आता आपण याच रस्त्याने पुढे सहज जाणार आहोत. बघा, समोर एक काका रस्ता साफ करताना दिसत आहेत. त्यानंतर बघा, आता हा रस्ता इकडनं पुढे सरळ जातो. तर मित्रांनो बघा, आता आपण गावातून इकडे थोडंसं पुढे आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी हा छोटासा एक पूल दिसतोय. छोटासा पूल आहे, म्हणजे हा ओढा आहे. गावाच्या इकडनं हे पाणी येतं सर्व. त्यानंतर हा ओढ्याचा छोटासा पूल आहे. आणि आपण थोडंसं पुढे आलो ना की मग आपल्याला इथे हे स्वामी आज्ञा मठ दिसते. तर या मठात आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर बघा, छान असा मठ आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत स्वामींची मूर्ती कशी आहे, त्यानंतर हे मंदिर कसं आहे, त्यानंतर बाजूचा जो परिसर आहे तो कसा आहे तो बघणार आहोत. सुंदर असा मठ आहे इथे या ठिकाणी. बघूया, आता आपण आज जाणार आहोत. छान असा परिसर आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. आणि हा जो नाला आहे मठाला लागूनच इकडनं आपल्याला इकडे वाहताना दिसत आहे. त्यानंतर थोडंसं इकडे पुढे आलं ना तर आपल्याला इथे हा यज्ञ दिसतोय. इकडे हे जे भक्त येतात त्यांच्यासाठी इथे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. थोडंसं आपण बसून बघूया. इथे झाल्यानंतर मग आपल्याला छान अशी बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इकडे जर बघितलं तर इकडे सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मठाच्या आत प्रवेश करण्याआधी ना आपल्याला इथे ह्या काही सूचना लावलेल्या आहेत. त्यातील काही सूचना बघा. कृपया हातपाय धुवून मठात प्रवेश करावा. औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारा. औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारा. मठाला 11 प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मठात एक माळ ध्यान स्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामींचे रोज आभार मानावे. चूक झाली असल्यास क्षमा मागावी. स्वतःच्या चांगल्या इच्छा स्वामींना सांगाव्यात. मठात व परिसरात शांतता स्वच्छता ठेवावी. चौथऱ्यावर सेवेकरी बंधूंनी जाऊ नये. मूर्तीला स्पर्श करू नये. ज्यांना सेवेकरी म्हणून सेवा करायची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा. अगरबत्ती बाहेर लावावी. तर या झाल्या सूचना. या सूचनांचं पालन करूनच या मठामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि या सूचनांचं पालन करायचं आहे. तर जे खरे स्वामी भक्त आहेत ते या सूचना नक्कीच पाळतील. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो, या ठिकाणी आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय स्वामींची ही जी मूर्ती आहे ना, अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि संपूर्ण मूर्ती मार्बलची आहे. मार्बलची अतिशय सुंदर असं कोरीव काम करून ही मूर्ती बनवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर स्वामींच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. पादुकांचं आपण दर्शन घेतोय. त्यानंतर आपल्याला इथे एक छोटीशी दानपेटी लावलेली दिसते. या दानपेटीमध्ये या मंदिरासाठी आपण काही देणगी देऊ शकतो. त्यानंतर इकडे सुद्धा एक छोटीशी दानपेटी आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे एक स्वामींची एक सुंदर अशी फ्रेम लावलेली आहे. अगदी म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर हे सुद्धा फ्रेम या ठिकाणी स्वामींची एकदम प्रसन्न मूर्ती या फ्रेममध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर म्हणजे ही जी मूर्ती आहे ही तर आहेच. त्यानंतर बाजूला अजूनही स्वामींच्या पाठीमागे अजून एक स्वामींची फ्रेम आहे, फोटो फ्रेम. ती सुद्धा सुंदर अशी आहे आणि या ठिकाणचा जर तुम्ही परिसर बघाल, मंदिरातला हा जो आतला परिसर आहे एकदम शांततामय परिसर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एकदम मनाला शांतता अशी मिळते. इथे लिहिलेलं आहे श्रीमती उषा शशिकर प्रधान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे मंदिर म्हणजेच हा मठ बांधण्यात आलेला आहे. आपण मठातून दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच दरवाजाच्या बाजूला डावीकडे आपल्याला हा इकडे एक छोटासा बोर्ड दिसतोय. या बोर्डवर श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र लिहिलेला दिसतोय. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकी ही त्या भीती तयाला. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला एक इथे छोटासा हा यज्ञ दिसतोय. जेव्हा या ठिकाणी पूजा वगैरे असते तेव्हा त्या पूजेसाठी हा इथे यज्ञ बनवलेला आहे. त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो तर एक छोटंसं झाड आहे आणि त्या झाडाच्या पायथ्याशी आपल्याला ही स्वामींची छोटीशी ते मूर्ती दिसत आहे. बघा, अतिशय छोटीशी मूर्ती या झाडाच्या पायथ्याशी आपल्याला इथे दिसत आहे. हा बघा, हा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी खूप मोठा असा त्या ठिकाणचा हा मंडप आहे. बघू शकता हा मंडप किती मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी जर काही कार्यक्रम असेल तर खूप छान पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला जाऊ शकतो. नंतर हा आपला मठ आहे.
तर मित्रांनो, या ठिकाणचं आपलं स्वामींचं दर्शन पूर्ण झालं. त्यानंतर आपण मठ बघितला, मठातील आतल्या मूर्ती बघितल्या, स्वामींची मूर्ती बघितली, त्यानंतर हा मठाचा परिसर बघितला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या मिस्टर DS या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.